Okay, so let's start the next chapter now. The name of this chapter is aldehyde and ketone, a very very important chapter in your organic chemistry, having the highest weightage. साधारण 5 ते 7 मार्कांचं वेटेज आहे अल्डिहाइड कीटोनला. ओके, सो 5 मार्क्स विथ मॅक्झिमम मार्क्स आर कंपल्सरी मार्क्स आर 5 मार्क्स अँड विथ ऑप्शन देर आर 7 मार्क्स. ओके, सो अगेन अ व्हेरी व्हेरी लेंदी चॅप्टर, खूप मोठा चॅप्टर आहे पण खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. म्हणजे तुम्हाला इतके सुंदर सुंदर मेकॅनिझम्स या चॅप्टरमध्ये शिकायला मिळतात की आपल्याला आश्चर्य वाटतं की इतक्या सुंदर पद्धतीने अल्डिहाइड आणि कीटोन रिॲक्ट होतात का. सो प्रिपेअर होताना सुद्धा ते एका व्यवस्थित सुंदर छान पद्धतीने प्रिपेअर होतात आणि रिॲक्ट होताना सुद्धा अतिशय सुंदर मेकॅनिझम दाखवतात. बरोबर आहे. सो दॅट इज इंटरेस्टिंग चॅप्टर डेफिनेटली फॉर मी. आय होप तुमच्यासाठी सुद्धा तो फार इंटरेस्टिंग असेल. ओके, असायलाच पाहिजे कारण 5 ते 7 मार्क तो तुम्हाला देणार आहे. एनिवे, सो नाव काही याचे बेसिक्स आपण आधीच्या चॅप्टर्समध्ये बघितलेले आहे. म्हणजे आता मागच्या वर्षीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि या वर्षीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला साधारण अल्कोहोलचा जो पार्ट तुम्ही शिकला, अल्कोहोल आणि फिनॉलचा, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये रिपीट होतात. त्यामुळे बराचसा पार्ट परत एकदा रिॲक्शन बेसिसवर रिपीट होणार आहे. सो कुठला कुठला पार्ट रिपीट होणार आहे तो आता आपण चॅप्टर सुरू केल्यावर लक्षात येईलच तुमच्या. नाव व्हॉट इज अल्डिहाइड अँड कीटोन, नावातच आहे. आपण मागच्या वर्षी फंक्शनल ग्रुप शिकलो होतो. सो आय होप यू रिमेंबर व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्डिहाइड अँड व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ कीटोन. सगळ्यांना माहिती आहे जनरल फॉर्म्युला? येस, व्हॉट इज द जनरल फॉर्म्युला ऑफ aldehyde? Absolutely correct. It is RCH double bond O. So that is the general formula of aldehyde. Okay. Now what is the general formula of ketone? Ketone चा general formula काय आहे मला सांगा? RC double bond O. This R can be different. These two alkyl groups can be same or they can be different. जे आपण आता शिकणार आहोत. What is the formula of ketone? RC double bond O. So that is the formula of ketone. So now if you observe a very important thing between this aldehyde and ketone, you observe that aldehyde and ketone, both of them contain a common group, and what that common group is C double bond O. Okay, so both the compound here contains a common group and that common group is C double bond O. If you remember what this C double bond O is called as, काय म्हणतात या C double bond O ला? Absolutely correct. या C double bond O ला म्हणतो आपण कार्बोनिल ग्रुप. काय म्हणतो मला सांगा? कार्बोनिल ग्रुप. सो दोघांमध्ये सुद्धा C डबल बॉन्ड O प्रेझेंट आहे आणि म्हणून अल्डिहाइड आणि कीटोनला एकत्रितपणे आपण काय म्हणू शकतो? कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणू शकतो, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ C डबल बॉन्ड O. ओके, बट दॅट डझंट मीन दॅट बोथ द कंपाऊंड्स आर हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप. दोघांचा फंक्शनल ग्रुप वगैरे सेम नाही आहे, फक्त दोघांमध्ये कोणता ग्रुप कॉमन आहे मला सांगा? C डबल बॉन्ड O. आणि म्हणून त्या कंपाऊंडला काय म्हणतो आपण? कार्बोनिल कंपाऊंड्स असं म्हणतो. जर मी तुम्हाला विचारलं की अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप काय आहे, तुम्ही पटकन मला उत्तर द्या. व्हॉट इज अ फंक्शनल ग्रुप? CH डबल बॉन्ड O. यामध्ये हा जो एक्स्ट्रा हायड्रोजन तुम्हाला दिसतोय तो त्याचा कॅरेक्टरिस्टिक डिसाइड करतोय. बरोबर आहे. म्हणजे अलॉंग विथ C डबल बॉन्ड O द प्रेझेन्स ऑफ H डिसाइड्स द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस कंपाऊंड, अँड ड्यू टू दॅट व्हॉट इज दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज? दिस इज कॉल्ड ॲज द फंक्शनल ग्रुप. या ग्रुपचं नाव आहे आयदर याला अल्डिहायडिक म्हणतात, तुम्हाला जर आठवत असेल मागचं वर्ष, किंवा याला फॉर्मिल असं म्हणतात. काय म्हणतात मला सांगा? याला फॉर्मिल असं म्हणतात. सो दिस इज अ ग्रुप विच इज कॉल्ड ॲज अल्डिहाइड ग्रुप अँड दॅट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ द कंपाऊंड्स कॉल्ड ॲज अल्डिहाइड. नाव इफ आय आस्क यू what is the functional group of ketone here? What is the functional group of ketone? That is the carbonyl group itself. कारण तुम्हाला माहिती आहे R म्हणजे नेटवर्क ऑफ हायड्रोजन अँड कार्बन. दिस नेवर डिसाइड्स द प्रॉपर्टी ऑफ द कंपाऊंड. प्रॉपर्टी कोण डिसाइड करतं मला सांगा? जो वेगळा ग्रुप यामध्ये दिसतोय. सो वेगळा ग्रुप कोण दिसतो यामध्ये? C डबल बॉन्ड O. सो C डबल बॉन्ड O या कंपाऊंडच्या काय डिटर्मिन करणार आहे? प्रॉपर्टीज डिटर्मिन करणार आहे. आणि म्हणून C डबल बॉन्ड O हा कीटोनचा कोण असला पाहिजे? फंक्शनल ग्रुप. So all of you understood this, that what is the functional group of aldehyde? It is either aldehydic or formyl. or what is the functional group of ketone? It is carbonyl group किंवा याला ऑक्झो ग्रुप असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात याला? ऑक्झो ग्रुप असं सुद्धा म्हणतात. सो ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ द बेसिक डेफिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन, दॅट अल्डिहाइड अँड कीटोन आर द कार्बोनिल कंपाऊंड्स. व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड? इट इज CHO. अँड व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ कीटोन? इट इज C डबल बॉन्ड O. सो बेसिक कळलं आहे तुम्हाला की अल्डिहाइड आणि कीटोनला काय म्हणायचं. आता एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकूया अल्डिहाइड आणि कीटोनची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समजा मी 2 एक्झाम्पल अल्डिहाइड आणि कीटोनचे बोर्डवर लिहिते. बरोबर आहे.
तुम्ही मला सांगा तुम्हाला काय दिसतं याच्यामध्ये, व्हॉट यू ऑब्झर्व इन दिस टू कंपाऊंड. कारण CETला अशा प्रकारचं रिप्रेझेंटेशन हे खूप कॉमन असतं आणि त्यावेळेला चुका होतात. सो आपण बघूया आत्ता. समजा मी इथे कंपाऊंड लिहिला C2H5CHO. सो बाय चान्स डू यू नो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? काय म्हणतात त्याला? प्रोपेनल. व्हेरी गुड. काय म्हणतात त्याला? प्रोपेनल. मागचं वर्ष जर चांगलं शिकला असाल तर पटपट नावं येतील. अर्थात आत्ता मी रिपीट करणारच आहे ते परत एकदा, पण तरी मागचं आठवलं तर जास्त बेटर आहे. या कंपाऊंडला म्हणतात प्रोपेनल. हा कोणता कंपाऊंड दिसतोय बोर्डवर मला सांगा? दिस इज अ अल्डिहाइड. कसा ओळखलात तुम्ही हा अल्डिहाइड आहे? कारण याच्याकडे कोणता ग्रुप आहे? CHO. आणि CHOवरनं मला लक्षात आलं की हा कंपाऊंड कोणता कंपाऊंड आहे? अल्डिहाइड आहे. ओके. सो या कंपाऊंडचं नाव लिहिलं आपण प्रोपेनल. आता बाजूला एक कंपाऊंड काढते CH3 C डबल बॉन्ड O. नाव C डबल बॉन्ड O लिहिल्या तुमच्या लक्षात येईल की हा कंपाऊंड कुठला आहे? कीटोन आहे. कॅन यू सजेस्ट मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? ॲब्सोल्युटली करेक्ट. या कंपाऊंडचं नाव काय आहे मला सांगा? डायमिथाइल कीटोन. काय नाव आहे कंपाऊंडचं? डायमिथाइल कीटोन. आता जर हे दोन्ही कंपाऊंड आपण बघितले आणि यांचा एक फॉर्म्युला लिहायचा प्रयत्न केला, बरोबर आहे, म्हणजे सगळे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करून जर फॉर्म्युला लिहायचा प्रयत्न केला तर याचा फॉर्म्युला कसा येणार मला सांगा? हा 2 आणि हा 1 म्हणजे 3 झाले. सो C3 झाला, बरोबर आहे. 5 आणि 1 6 हायड्रोजन झाले. सो हा H6 झाला. आणि ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे? O प्रेझेंट आहे. सो थोडक्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन एकत्र करून कसा लिहिता येतो? C3H6O. कसा लिहिता येतो? C3H6O. जर याच्याकडे तुम्ही बघितलं तर परत एकदा आपण बघूया काय होते गंमत. 1 2 3 C आहेत. सो याला C3 म्हणणार. 3 आणि 3 किती झाले? 6 हायड्रोजन झाले. याला H6 म्हणणार आणि याला काय म्हणणार मी? O म्हणणार. थोडक्यामध्ये गंमत जर बघितली तर दोघांचाही जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो कसा येतोय मला सांगा? सेम येतोय. ओके. पण दोघांचं काय सेम नाही आहे मला सांगा? फंक्शनल ग्रुप सेम नाही आहे. ज्या वेळेला दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्यांचे फंक्शनल ग्रुप वेगळे असतात, त्यावेळेला तुम्ही मागच्या वर्षी कदाचित शिकला असाल किंवा नसाल शिकला तर आत्ता शिका, त्या दोघांना एकमेकांचे म्हणतात फंक्शनल आयसोमर. काय म्हणतात त्यांना? फंक्शनल आयसोमर. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ फंक्शनल आयसोमर? ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण काय वेगळं आहे मला सांगा? फंक्शनल ग्रुप वेगळा आहे. त्या दोघांना एकमेकांचे काय म्हणतात? फंक्शनल आयसोमर. सो थोडक्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन हे एकमेकांचे कोण असले पाहिजे? फंक्शनल आयसोमर्स असले पाहिजे. कारण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर सेम असेल पण त्यांचं काय वेगळं असतं? फंक्शनल ग्रुप वेगळा असतो आणि त्या कारणाने त्यांना आपण काय म्हणतो? फंक्शनल आयसोमर्स असं म्हणतो. सो चॅप्टरचं जे नाव आहे तेच बेसिकली काय आहे मला सांगा? फंक्शनल आयसोमर आहे. सो अल्डिहाइड अँड कीटोन्स शोज द फंक्शनल आयसोमेरिझम. वन कंटेन अल्डिहाइड ग्रुप, अदर कंटेन कार्बोनिल ग्रुप, that is oxo group, and due to the presence of different functional group having same general formula they are called as the फंक्शनल आयसोमर्स. ओके. आता याला जर मला जनरल रिप्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही शहाणी मुला तुम्ही मला पटकन सांगा यांच्यामध्ये काय रिलेशन दिसतंय तुम्हाला? हा 3 आहे आणि हा 6 आहे. म्हणजे कार्बनच्या हायड्रोजन कसे दिसतात आहे? डबल दिसतात आहे, बरोबर आहे. मग मी जर जनरली याला CN असं लिहिलं तर हायड्रोजनला कसं लिहिणार मला सांगा? 2N लिहिणार. ऑक्सिजन जसा आहे तसाच आहे, एकमेव ऑक्सिजन आहे त्याच्याकडे. त्या फंक्शनल ग्रुपमध्ये फक्त एकटाच ऑक्सिजन आहे. मात्र काय बदलतं आहे मला सांगा? कार्बन आणि हायड्रोजन. सो कार्बन जर N असेल तर हायड्रोजन किती येतात? डबल येतात. आणि काय फॉर्म्युला आहे तुम्हाला सांगा? CnH2NO. जसा याचा आला तसाच याचा पण फॉर्म्युला काय येणार? CnH2NO. सो थोडक्यामध्ये व्हॉट इज द जनरल रिप्रेझेंटेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन? इट इज CnH2NO. कसं लिहिणार मला सांगा त्याला? CnH2NO. मग थोडक्यामध्ये जर मी बाजूला असं लिहिलं आत्ता की C4H8O म्हणजे कोणता कंपाऊंड आहे ओळखा, तर तुम्हाला पटकन ओळखता आला पाहिजे की हा कोणता तरी अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. का बरं? कारण याचा फॉर्म्युला कसा आहे? CnH2NO या फॉर्मसारखा आहे. अर्थात या ठिकाणी 4 कार्बन आहे म्हणून हायड्रोजन काय झाले? त्याच्या डबल झाले. ऑक्सिजन बदलत नाही. सगळ्या अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये सगळा मिळून किती ऑक्सिजन असतो? एकच असतो. दॅट नेव्हर चेंजेस. काय बदलतात मला सांगा? कार्बन आणि हायड्रोजन. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस पार्ट. कळलंय तुम्हाला? ओके.
अर्थात याचे फंक्शनल आयसोमर काढा म्हटल्यानंतर आपण ते शिकूया कसे काढायचे तर, पण बेसिक पार्ट कळलं आहे का तुम्हाला की फंक्शनल आयसोमर काय असतं आणि अल्डिहाइड कीटोन का बरं एकमेकांचे फंक्शनल आयसोमर आहे, त्यांचा फॉर्म्युला आपण असा का बरं रिप्रेझेंट करतो. सो ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ दिस. ओके, प्लीज राईट डाऊन दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, so please write down, give the heading of the chapter, aldehyde and ketone. What is the weightage for this chapter? It is 5 to 7 marks, a big weightage. Write down first point. हे सगळे पॉइंट्स छान गोळा केले की अभ्यास चांगला होतो सीईटीचा. सो पहिला पॉइंट लिहा, अल्डिहाइड अँड कीटोन आर द aldehyde and ketone are the carbonyl compound. Carbonyl compound. Because they contain C double bond O group. C double bond O लिहिताना ते दोन व्हॅलन्सीज फ्री दाखवायच्या. Because it contains C double bond O group, that is carbonyl group. हा पहिला महत्त्वाचा पॉईंट झाला, लक्षात येते. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज aldehyde and ketone. Aldehyde and ketone are generally represented by the formula CnH2nO. What is the formula? CnH2nO. They are generally represented by the formula CnH2nO, where what is N? Number of carbon atoms, and what is 2N? Number of hydrogen atoms. CnH2nO. लक्षात आलं. तिसरा महत्त्वाचा पॉईंट, आपण जे आत्ता डिस्कस केलं त्याच्यावरनं 3 महत्त्वाचे पॉईंट निघतात. सो तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, पहिले 2 कळलेत. ओके, राईट डाऊन द थर्ड पॉईंट. अल्डिहाइड अँड कीटोन आर functional isomers of each other. Aldehyde and ketone are functional isomers of each other. Functional isomers of each other because they have same molecular formula but different functional groups. They have same molecular formula but different functional groups. म्हणून ते दोघं एकमेकांचे कोण आहेत मला सांगा? फंक्शनल आयसोमर्स आहेत. सो कळले तिन्ही पॉईंट. पहिला पॉईंट कुठला की ते कार्बोनिल कंपाऊंड आहे. दुसरा पॉईंट कुठला की त्यांचा जनरल फॉर्म्युला CnH2nO आहे. आणि तिसरा पॉईंट कुठला की त्यांचे ते दोघं एकमेकांचे कोण आहेत? फंक्शनल आयसोमर्स आहेत. सो आय होप यू आर थ्रू विथ दिस 3 पॉईंट्स. ओके, नाव नेक्स्ट पॉईंट विच वी आर गोइंग टू स्टार्ट इज ऑब्वियसली द नॉमेनक्लेचर. आपण पुढचा पार्ट कुठला सुरू करणार आहोत? नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचरच्या आधी एक सिम्पल तुम्हाला मी प्रश्न विचारते. मला तुम्ही सांगा, हे जे RCHO असतात आणि RRC डबल बॉन्ड O असतात, यांच्यामध्ये हा जो कार्बन आहे, म्हणजे कधी कधी प्रश्न विचारतात एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ कार्बन इन केस ऑफ कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल ग्रुपमधल्या कार्बनचं स्ट्रक्चर सांगा, असा प्रश्न विचारला जातो. सो व्हेरी कॉमन थिंग, तुम्हाला मी बरेच वेळा सांगितलेलं आहे, खरं रिपीट करायची गरज नाही आहे पण तरी करते, की जर कार्बनने डबल बॉन्ड तयार केला तर तो कोणता हायब्रिडायझेशन दाखवतो मला सांगा? sp2. आणि म्हणून या कार्बोनिल ग्रुपमधला कार्बन हा कसा हायब्रिडाइज आहे मला सांगा? sp2. sp2 आलं म्हणजे बाकीच्या गोष्टी ओघाने आल्या की त्याच्यामधला बॉन्ड अँगल कितीचा असेल? 120 डिग्रीचा. आणि जॉमेट्री कशी असेल मला सांगा? ट्रायगोनल प्लेनर. कशी जॉमेट्री असेल? ट्रायगोनल प्लेनर. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ द स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप. दॅट कार्बन इन कार्बोनिल ग्रुप इज sp2 hybridized because it is forming a double bond
It shows the bond angle of 120 degree and the geometry is what it is, trigonal planar. अर्थात याच्यासाठी हे समजण्यासाठी पूर्वपुण्याई पाहिजे, त्याच्यासाठी मागच्या वर्षीचा नेचर ऑफ केमिकल बॉन्ड तुम्हाला पटकन आठवला पाहिजे, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ओके, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप, carbon in carbonyl group. Okay, now next part which we are going to start is the common nomenclature. Before talking about the common nomenclature, let's discuss about the classification of ketones. Aldehyde चं classification नाही आहे, पण ketones चं classification आपल्याला आहे. Very simple. Ketones are divided into two categories. First आहे simple ketone or symmetrical ketone. Simple or symmetrical ketone. This is the first category, and second category is mix or unsymmetrical ketone. Mix or unsymmetrical ketone. नावातच आहे. कशाला सिंपल और सिमेट्रिकल कीटोन म्हणणार तुम्ही मला सांगा. जर हे दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील, सारखे असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन्ही अल्किल ग्रुप या ठिकाणी CH3 असे आहे, तर या कंपाऊंडला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार, सिंपल और सिमेट्रिकल कीटोनमध्ये. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिंपल और सिमेट्रिकल कीटोन? इफ बोथ द अल्किल ग्रुप्स इन कीटोन आर सेम देन सच कंपाउंड्स आर कॉल्ड ॲज सिंपल और सिमेट्रिकल कीटोन. लक्षात आलं? अतिशय सोपा कन्सेप्ट, त्याला काही डोक्याची गरज नाही आहे. दुसरा आहे मिक्स और अनसिमेट्रिकल कीटोन. नावातच आहे, जर दोन्ही अल्किल ग्रुप वेगळे असतील, म्हणजे एक R असेल आणि दुसरा R' ही दाखवण्याची पद्धत आहे की दोन्ही ग्रुप सेम नाही आहेत. ओके, म्हणजे थोडक्यामध्ये एक जर CH3 असेल आणि दुसरा C2H5 असेल, तर जो कंपाऊंड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, मिक्स कीटोन, और इट इज कॉल्ड ॲज अनसिमेट्रिकल कीटोन. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ द टू टाइप्स ऑफ कीटोन. दॅट व्हॉट इज सिंपल कीटोन? इफ टू अल्किल ग्रुप्स आर सेम then the compounds are called as simple or symmetrical ketone. What is a mix or unsymmetrical ketone? If two alkyl groups are different, then the compounds are called as mix or unsymmetrical ketone. So I hope you are through with the definitions of simple and mixed ketone. Okay, आता नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करतोय, तो मगापासून मी म्हणते, पण त्याच्या आधी हे सांगणं महत्त्वाचं होतं. ते म्हणजे आपण इतकं डेप्थमध्ये IUPAC शिकलो आहे की परत एकदा IUPAC सांगण्याची गरज नाही आहे. पण कसं असतं की कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि तो प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून मी परत एकदा काही गोष्टी IUPACच्या घेते आणि मग तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायला शीट देते, त्याच्यावरनं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग मला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. ओके, नाव इन नॉमेनक्लेचर वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द कॉमन नॉमेनक्लेचर. आपण कॉमन नॉमेनक्लेचरने बघूया सगळ्यात पहिल्यांदा. So first we'll see common nomenclature of aldehyde. अल्डिहाइडचं कॉमन नॉमेनक्लेचर आपण शिकलो आहे, आपल्या अर्लियर स्टँडर्ड्समध्ये शिकलो आहे. कसं केलं होतं मला सांगा अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर? अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर हे त्याच्या ॲसिडवरनं केलं जातं, आणि ॲसिडचं नॉमेनक्लेचर हे कशावरनं केलं जातं? ज्या सोर्सपासनं तो अल्डिहाइड किंवा ॲसिड मिळाला आहे त्या सोर्सच्या नावावरनं आपण त्याला नाव देत असतो, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी जर HCHO लिहिला इथे, तर हा कुठून मिळालेला असतो मला सांगा? HCOH पासनं ऑब्टेंड होतो. HCOH हे जे ॲसिड आहे ते कशामध्ये प्रेझेंट असतं? रेड अँड्समध्ये प्रेझेंट असतं. सो रेड अँड्स हा त्याचा सोर्स झाला, बरोबर आहे. आणि रेड अँडला ग्रीकमध्ये काय म्हणतात? फॉर्मा असं म्हणतात, आणि त्याच्यामुळे या कंपाऊंडचं कॉमन नाव काय येणार मला सांगा? फॉर्मॅल्डिहाइड. काय म्हणणार या कंपाऊंडला? फॉर्मॅल्डिहाइड. सो आपण हे असं सगळं केलेलं आहे, बट स्टील आय रिपीट दिस. सो दिस इज द फर्स्ट अल्डिहाइड विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम रेड अँड्स, अँड व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? फॉर्मॅल्डिहाइड. दुसरा आहे CH3CHO. What is CH3CHO? It is obtained from vinegar. What is the source? Vinegar. आणि म्हणून या कंपाऊंडला काय म्हणतात? ॲसिटाल्डिहाइड असं म्हणतात. काय म्हणतात या कंपाऊंडला? ॲसिटाल्डिहाइड. सो तुम्हाला ही नावं माहिती पाहिजेत. सो CH3CHO म्हटलं की त्याचं कॉमन नाव काय येणार मला सांगा? ॲसिटाल्डिहाइड. त्यानंतर तिसरा कंपाऊंड आहे C2H5CHO. डू यू रिमेंबर हे कशापासून मिळालेलं असतं? व्हेरी गुड. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम फॅट्स. हे परत मागच्या वर्षी सगळं रिपीट होतं आहे, म्हणजे मी जे लिहिते बोर्डवर ते आपण सगळं ऑलरेडी शिकलेलो आहे, पण परत एकदा आपण रिवाईज करतो आहे कारण आता गोंधळ नको झालेला. C2H5CHO इज ऑब्टेन्ड फ्रॉम फॅट्स.
फॅट्सला ग्रीक भाषेमध्ये प्रोपिओनम म्हणतात आणि म्हणून या अल्डिहाइडला म्हटलं जातं प्रोपिओनाल्डिहाइड. काय म्हणतात त्याला? प्रोपिओनाल्डिहाइड. हा बरेच वेळेला कन्फ्यूज होतो, लोक कसंही लिहितात त्याला, सो तसं नको व्हायला. सो काय म्हणतात त्याला मला सांगा? प्रोपिओनाल्डिहाइड. वाय? बिकॉज इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम फॅट्स अँड इन ग्रीक लँग्वेज fats are called as propionum and that's why the compound is called as propionaldehyde. काय म्हणणार त्याला? प्रोपिओनाल्डिहाइड. त्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे C3H7CHO. येस, डू यू रिमेंबर काय सोर्स होता याचा? व्हेरी गुड, द सोर्स वॉज बटर. आणि बटरला ग्रीक भाषेमध्ये काय म्हणतात? ब्युटिरम असं म्हणतात आणि म्हणून या कंपाऊंडला म्हटलं जातं ब्युटिराल्डिहाइड. काय म्हणतात या कंपाऊंडला? ब्युटिराल्डिहाइड. सो दिस इज बटर which will give you a fabulous name called as butyraldehyde. आणि शेवटचा कंपाऊंड आहे तो म्हणजे C4H9CHO. दिस इज ऑब्टेन्ड फ्रॉम रूट्स ऑफ व्हॅलेरा प्लांट. व्हॅलेरा नावाचं प्लांट आहे, त्याच्या रूट्समध्ये अल्डिहाइड प्रेझेंट असतो आणि म्हणून त्याला म्हणतात व्हॅलेराल्डिहाइड. त्याला काय म्हणतात? व्हॅलेराल्डिहाइड. पुढचे काही आहेत पण आपल्याला 5 हे नॉर्मली विचारले जातात म्हणून आपण 5वर फोकस करूया. सो आय रिपीट अगेन. पहिला कुठला झाला तुम्ही लिहू शकता, जस्ट राईट डाऊन दॅट. फर्स्ट इज वॉट? HCHO. व्हॉट इज द सोर्स? रेड अँड्स. व्हॉट इज द नेम? फॉर्मॅल्डिहाइड. सेकंड इज CH3CHO. सोर्स इज वॉट? विनेगर. व्हॉट इज द नेम? ॲसिटाल्डिहाइड. तिसरा कुठला आहे? C2H5CHO. व्हॉट इज द सोर्स? फॅट्स. काय म्हणणार त्याला? प्रोपिओनाल्डिहाइड. चौथा कुठला आहे? C3H7CHO. सोर्स कुठला आहे? बटर. बटरपासून मिळतो आणि म्हणून त्याला काय नाव दिलं आहे? ब्युटिराल्डिहाइड. काय म्हणणार त्याला? ब्युटिराल्डिहाइड. आणि शेवटचा आहे C4H9CHO. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम रूट्स ऑफ व्हॅलेरा प्लांट आणि म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? व्हॅलेराल्डिहाइड. काय म्हणतोय आपण त्याला? व्हॅलेराल्डिहाइड. सो लक्षात आलं आहे तुमच्या हे 5 नावं? काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? ओके, जस्ट राईट डाऊन दिस. लिहून घ्या हे. जस्ट राईट डाऊन द 5 नेम्स. यू शूड नो इट, कारण कॉमनली आपण ती नावं खूप वेळा वापरतो, सो ते माहिती असलं पाहिजे. व्यवस्थित लिहा. सोर्स आणि बाजूला काय लिहिणार मला सांगा? दिस इज द कॉमन नेम. माहिती असतील तर चांगली गोष्ट आहे, नसतील माहिती तर क्विकली लिहून घ्या. दिज आर द कॉमन नेम्स अँड द सोर्स. कधी कधी प्रश्नच विचारतात डायरेक्टली की ब्युटिराल्डिहाइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम, किंवा बरेचदा असा CETला प्रश्न विचारलेला आहे की इफ वी इंजेक्ट किंवा इफ वी इंजेक्ट नाही म्हणायचं आहे मला, व्हॉट विल बी इंजेक्टेड वेन रेड अँड बाईट्स अस. ओके, आपल्या शरीराला जेव्हा लाल मुंगी चावेल तेव्हा कोणतं ॲसिड आपल्या शरीरामध्ये जाईल? तर फॉर्मिक ॲसिड जाईल. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला असं चुरचुरल्यासारखं होतं त्या फॉर्मिक ॲसिडमुळे. सो फॉर्मिक ॲसिड हा आपल्या शरीरामध्ये जातो ज्यावेळेला आपल्याला लाल मुंगी चावत असते त्यावेळेला. बरोबर आहे. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज फॉर्मिक ॲसिड बिकॉज रेड अँड्स आर कॉल्ड ॲज फॉर्मम. एनिवे, झालं हे लिहून तुमचं? लक्षात आलं आहे हा पार्ट? सो दिस इज अबाउट द कॉमन नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. हे काय शिकलो आपण आत्ता? अल्डिहाइडचं कॉमन नॉमेनक्लेचर. सो आय होप यू आर थ्रू विथ द कॉमन नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट विल स्टार्ट, दॅट इज कॉमन नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. कॉमन नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन सुरू करूया आपण. व्हेरी सिम्पल, अतिशय सोपं आहे कॉमन नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. आय विल जस्ट चेंज दिस अल्डिहाइड बाय कीटोन. सो कॉमन नाव काय असतं? कीटोनचं कॉमन नाव कसं लिहितात? अतिशय सोपी मेथड आहे, शिकलो आहे आपण, परत आठवण करून देते. समजा हा कंपाऊंड घेतला CH3 आणि हा कंपाऊंड घेतला C2H5 आणि याला लिहिलं C+O. सो याचं कॉमन नाव सांगा असं म्हटलं तर आपण काय प्रोसेस करतो? तुमच्यातल्या बरेच लोकांना येईल किंवा कदाचित सगळ्यांनासुद्धा येईल. चांगली गोष्ट आहे, आलं तर काही कौतुकाची गोष्ट नाही, आलं तर यायलाच पाहिजे रादर. हा ग्रुप कुठला आहे मला सांगा? मिथिल आहे. हा ग्रुप कुठला आहे? इथिल आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ई आधी येतो आणि म्हणून ई आधी लिहायचं. सो या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही? इट इज कॉल्ड ॲज इथाईल मिथाईल कीटोन. सो दॅट इज द कॉमन नेम ऑफ कीटोन. काय नाव त्याचं? कॉमन नाव इथाईल मिथाईल कीटोन. काय नाव आलं त्याचं? इथाईल मिथाईल कीटोन. समजा हा जर कंपाऊंड मी बोर्डवर लिहिला तर तुम्ही सांगू शकता याचं कॉमन नाव काय असेल? तर C3H7 C2H7 कोणता ग्रुप आहे मला पटकन सांगा? प्रोपिल ग्रुप आहे. सो प्रोपिल 2दा रिपीट होतो आणि म्हणून याचं कॉमन नाव काय येणार? डायप्रोपिल कीटोन. काय म्हणणार या कंपाऊंडला?
डायप्रोपिल कीटोन. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज डायप्रोपिल कीटोन. सो सिम्पल मेथड अशी आहे कॉमन नॉमेनक्लेचर की जे अल्किल ग्रुप्स आपल्याला दिसतात आहेत ते घ्यायचे, त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आणि त्याच्या पुढे कोणता शब्द लिहायचा, कीटोन लिहायचा. असं लिहिलं की आपल्याला कीटोनचं काय मिळतं मला सांगा, कॉमन नॉमेनक्लेचर मिळतं. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस. सो पटकन सांगा मला या कंपाऊंडचं नाव काय असेल. क्विकली यू टेल मी सो दॅट आय कॅन अंडरस्टँड की तुम्हाला कळलं आहे म्हणून. काय नाव येणार आहे कंपाऊंडचं? येस, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? दिस इज ब्युटिल, दिस इज प्रोपिल अँड दिस इज कीटोन. सो व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड? ॲब्सोल्युटली करेक्ट. काय नाव आहे याचं? ब्युटिल प्रोपिल कीटोन. काय नाव येणार याचं? ब्युटिल प्रोपिल कीटोन. बरोबर. याचं नाव सांगा बरं काय येणार तर? CH3 C डबल बॉन्ड O. येस, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? काय नाव येणार या कंपाऊंडचं? कोणता ग्रुप प्रेझेंट आहे? हा कोणता ग्रुप आहे तुमचा? मिथिल ग्रुप आहे. आणि हा जो बाजूला लिहिला आहे तो कोणता ग्रुप आहे मला सांगा? फिनिल ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे तो? फिनिल. C6H5 आहे ना तो. एक हायड्रोजन काढला आणि त्याला अटॅच केलं आहे म्हणजे कोणता ग्रुप आहे हा? C6H5. सो C6H5ला काय म्हणतात? फिनिल म्हणतात. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ABCD तुम्हाला येतं. M आधी येतो बरोबर ना आणि P नंतर येतो. थोडक्यात याचं नाव काय येणार? मिथिल फिनिल कीटोन. काय नाव येणार या कंपाऊंडचं? मिथिल फिनिल कीटोन. ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस. लक्षात आलं आहे हा कंपाऊंड? ओके. थोडक्यामध्ये ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड अबाउट द कॉमन नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. काही प्रॉब्लेम नाही आहे ना याच्यामध्ये? ओके. तर नेक्स्ट पार्टकडे जाऊया. कॉमन नॉमेनक्लेचर नंतर एक महत्त्वाची सिस्टीम नॉमेनक्लेचरमध्ये आली. स्पेशली ती अल्डिहाइड, कीटोन आणि ॲसिडसाठीच वापरली जाते आणि त्या सिस्टीमचं नाव आहे डिराइव्ह सिस्टीम. ओके. डिराइव्ह सिस्टीम इज द सिस्टीम which is little bit different. We have not seen this system, derived system. Derived system मध्ये काय केलं जातं? समजा हा कंपाऊंड आहे आता. लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज डिराइव्ह सिस्टीम. CH3 C डबल बॉन्ड O H आणि ते समजा लिहिलं आहे CH3. हा कंपाऊंड लिहिलेला आहे बरोबर. याला आपल्याला डिराइव्ह सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर करायचं आहे. सो काय करतात? व्हॉट इज द सिस्टीम? हे मिक्सिंग आहे. ॲक्च्युली कॉमन नॉमेनक्लेचरचे काही रूल्स यामध्ये वापरलेले आहेत आणि IUPACचा एक रूल यामध्ये वापरलेला आहे. तो म्हणजे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग मोर कार्बन ॲटम. सो यामध्ये आपण हे बघणार की सगळ्यात जास्त कार्बन कोणामध्ये आहे? तर तुम्हाला दिसतंय की 3 कार्बनची जी चेन आहे ती कशी आहे मला सांगा? म्हणजे मोठी दिसते या ठिकाणी बरोबर आहे, ज्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट आहे. त्यानंतर काय करतात की हे 3 कार्बन बघितले की याचं कॉमन नाव लिहितात. कॉमन नाव आपण आत्ताच बघितलं. 3 कार्बन जर प्रेझेंट असतील म्हणजे C2H5 CHO जर ग्रुप असेल तर आपण काय नाव लिहिलं होतं मला सांगा पटकन? प्रोपिओन आल्डिहाइड. काय लिहिलं होतं? प्रोपिओन आल्डिहाइड. सो 3 कार्बन आहे म्हणून त्याचं कॉमन नेम लिहायचं. सो आय हॅव रिटन ऑन द बोर्ड प्रोपिओन आल्डिहाइड. काय लिहिलं आहे त्याला? प्रोपिओन आल्डिहाइड लिहिलं आहे. त्यानंतर काय करायचं की फंक्शनल ग्रुपच्या बाजूचा जो कार्बन आहे त्याला अल्फा कार्बन म्हणायचं. हा फंक्शनल ग्रुप आहे. दिस इज फंक्शनल ग्रुप. आणि फंक्शनल ग्रुपच्या ॲडजेसंट जो कार्बन आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? अल्फा कार्बन म्हणणार बरोबर आहे. मग त्यानंतर अल्फानंतर बीटा असेल, बीटानंतर गॅमा असेल, गॅमानंतर डेल असेल आणि डेल्टानंतर ओमेगा असेल. असा तो सिक्वेन्स आहे. सो व्हॉट इज द सिक्वेन्स? अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि ओमेगा बरोबर आहे. सो आत्ता मला सांगा अल्फा कार्बन म्हणजे कोणता कार्बन? विच इज जस्ट ॲडजेसंट टू द फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला जो ॲडजेसंट आहे त्या कार्बनला आपण काय म्हणतो? अल्फा कार्बन असं म्हणतो बरोबर आहे. सो आत्ता अल्फाला कोणता ग्रुप प्रेझेंट आहे मला सांगा? या ठिकाणी मिथिल प्रेझेंट आहे. सो आत्ता लिहिताना आपण जर IUPAC असतं तर इथे 2 मिथिल लिहिलं असतं. आता 2चा वापर न करता आपण डिराइव्ह सिस्टीममध्ये अल्फा बीटाचा वापर करतो. सो अल्फाला कोण अटॅच आहे? मिथिल अटॅच आहे. पुढे नाव कुठलं आलं आहे? जे कॉमन नावमध्ये प्रोपिओन आल्डी आलं आहे. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? अल्फा मिथिल प्रोपिओन आल्डिहाइड. काय नाव झालं आहे मला सांगा? अल्फा मिथिल प्रोपिओन आल्डिहाइड. कळलं तुम्हाला काय केलं? पहिल्यांदा काय केलं आपण? लॉंग चेन सिलेक्ट केली, तिचं कोणत्या याच्यामध्ये नाव लिहिलं? कॉमन सिस्टीममध्ये नाव लिहिलं. अर्थात याला लिमिटेशन्स आहेत कारण कॉमन नावं सगळ्या कंपाऊंडला दिलेली नाही आहेत. त्याच्यामुळे काही कंपाऊंड पुरतीच ही मेथड आपल्याला फॉलो करता येते. सो याचं कॉमन नाव लिहिलं प्रोपिओन आल्डिहाइड. किती कार्बन होते यामध्ये? 3.
सो 3 कार्बन आहे म्हणून प्रोपिओन अल्डिहाइड लिहिलं. मग त्याच्यानंतर काय केलं मला सांगा, जो तुमचा फंक्शनल ग्रुप होता त्याच्या ॲडजेसंट जो कार्बन आहे त्याला काय म्हटलं आपण, अल्फा कार्बन. अल्फाला काय अटॅच होता, मिथिल अटॅच होता आणि म्हणून या कंपाऊंडला काय लिहिलं आपण, अल्फा मिथिल प्रोपिओन अल्डिहाइड. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड द नॉमेनक्लेचर. काही शंका याच्यामध्ये? ओके. आता दुसरा कंपाऊंड मी बोर्डवर काढते, तुम्ही मला सांगा याचं नाव काय येणार. तर जस्ट टेल मी व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड. CH3 CH2. So now can you suggest me what is the name of this compound? काय नाव येणार या कंपाऊंडचं मला पटकन सांगा. कोणती लॉंग चेन दिसते या ठिकाणी, किती कार्बनची आहे, 4 कार्बनची. सो ही लॉंग चेन झाली बरोबर. 1 2 3 4 कार्बन आहेत. 4 कार्बन म्हटल्यानंतर त्याचं कॉमन नाव काय येणार, पटकन सांगा मला. व्हॉट इज द कॉमन नेम, ब्युटिराल्डिहाइड. काय लिहितो आपण, ब्युटिराल्डिहाइड. काही शंका याच्यामध्ये? त्यानंतर ही मिथिल नावाची ब्रांच प्रेझेंट आहे, ती कोणत्या लोकेशनला आहे मला सांगा, अल्फाला आहे की बीटाला आहे, बीटाला आहे. का बरं बीटाला आहे, कारण ॲडजेसंट कार्बन हा पहिला अल्फा झाला, हा कुठला कार्बन झाला, बीटाला झाला. सो बीटाला काय अटॅच आहे, तुमचा मिथिल ग्रुप अटॅच आहे आणि म्हणून या कंपाऊंडला काय लिहिणार मी, बीटा मिथिल ब्युटिराल्डिहाइड. काय लिहिलं मी याला, बीटा मिथिल ब्युटिराल्डिहाइड. सो दिस इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. प्लीज राईट डाऊन दिस कंपाऊंड. डिराईव्ह सिस्टीम असं नाव द्या आणि हा कंपाऊंड लिहून घ्या. तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे तर आपल्याला, बीटा मिथिल ब्युटिराल्डिहाइड. सो जस्ट राईट डाऊन द नेम. व्हेरी सिम्पल मेथड. फक्त कॉमन नेम आपल्या लक्षात असले पाहिजे. जे 5 नावं जे मगाशी मी लिहून दिले ते तुम्हाला चांगले माहिती असले पाहिजे. फॉर्मॅल्डिहाइड काय, ॲसिटाल्डी. फॉर्मॅल्डिहाइडमध्ये तरी करताच येणार नाही कारण सगळा मिळून 1 कार्बन असतो त्याच्यात. सो कळलं आहे काय, बीटाला काय अटॅच केला, मिथिल, आणि नाव काय आलं, बीटा मिथिल ब्युटिराल्डिहाइड. अजून एक ट्राय करूया, पुस्तकातला घेते. काय नाव आहे ते सांगा मला. एक 2 3 4 CHO Br CH2 CH3. काय नाव येणार या कंपाऊंडचं, व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड. काय म्हणणार सांगा मला. किती कार्बन दिसतं ते यामध्ये, परत एकदा 4 कार्बन आहे. 4 कार्बन आहे म्हणजे काय कंपाऊंडचं नाव येणार तुमच्या, 4 कार्बनचा कॉमन कंपाऊंड कुठला, ब्युटिराल्डिहाइड. 4 कार्बन दिसतात आहेत ना प्रत्येकाला चेनमध्ये. हां, नाही तर तोच प्रॉब्लेम यायचा. 1 2 3 4. आणि आता ही पोझिशन कुठली आहे मला सांगा, दिस इज अल्फा पोझिशन. ही कुठली पोझिशन आहे, बीटा. फंक्शनल ग्रुपच्या बाजूचा कुठला कार्बन असतो, अल्फा. अल्फाच्या बाजूचा बीटा. सो बीटाला कोण अटॅच आहे, ब्रोमो अटॅच आहे आणि म्हणून या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, बीटा ब्रोमो ब्युटिराल्डिहाइड. काय म्हणणार त्याला, बीटा ब्रोमो ब्युटिराल्डिहाइड. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस नॉमेनक्लेचर. लक्षात आलं आहे तुम्हाला हे. ओके. सो असे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्झाम्पलची लिस्टच देणार आहे, त्यावेळेला तुम्ही हे सगळे एक्झाम्पल्स करा. आत्ता फक्त आपण जस्ट डिस्कशन करतो आहे. ओके. सो आय विल प्रोव्हाइड अ लिस्ट फॉर दिस कॉमन नॉमेनक्लेचर, IUPAC nomenclature and derived nomenclature, so you can do this at home. Okay, all of you understood this beta bromo butylaldehyde. काही शंका याच्यामध्ये? ओके, ठीक आहे. So this was about the derived system. Now next system which we are going to start is IUPAC system. पुढची कुठली सिस्टीम स्टार्ट करतोय मला सांगा आपण, IUPAC सिस्टीम. आता IUPAC सिस्टीम आपण खूप डेप्थमध्ये बघितलेली आहे, पण तरी एकदा परत मी सांगते समजावून, कोणी जर विसरलं असेल तर त्यासाठी. IUPAC सिस्टीम, फर्स्ट ऑफ अल्डिहाइड. पहिली कुठली झाली आहे मला सांगा, अल्डिहाइडची. बरोबर. तर लेट्स टेक अ एक्झाम्पल. 1 2 3 4 CH डबल बॉन्ड O, CH3 CH2 CH3. काही लोकांना हे बघितल्या नाव सांगता येईल, पण काही लोकांना येणार नाही, म्हणून ही सिस्टीम सांगते. काय करायचं IUPAC सिस्टीममध्ये, काय करायचं, सिलेक्ट अ लॉंगेस्ट चेन कंटेनिंग अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइड असणारी लॉंग चेन सिलेक्ट करा. सो किती कार्बनची चेन आहे मला सांगा, 1 2 3 4. बरोबर. सो ही लॉंग चेन सिलेक्ट केली मी.
I have selected this long chain of 4 carbon atom. Then give the numbering from the side which is nearest to aldehyde. Common sense आहे, या ठिकाणी अल्डिहाइड मधल्या कार्बनचा नंबर कायम किती असेल? 1 असेल, कारण त्याला आपण प्रिफरन्स देणार, सो तो कायमच 1 नंबरला असेल. म्हणजे अल्डिहाइडला AL लिहिताना 1 लिहायची गरज कधीच नाही आहे. का बरं? कारण तो परमनंटली कोणत्या पोझिशनला असणार आहे मला सांगा? पहिल्या पोझिशनला. सो हा पहिल्या पोझिशनला झाला. त्यानंतर याला नंबरिंग दिले, हा 2 आला, हा 3 आला आणि हा 4 आला. बरोबर आहे. आता 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे. मग 4 कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे म्हणून आपण कोणतं नॉमेनक्लेचर शिकतोय आता? IUPAC. सो IUPACमध्ये 4 कार्बनचा अल्केन लिहायचा. कोणता अल्केन असतो मला सांगा? ब्युटेन. ब्युटेनमधला E काढायचा आणि तो ALनी रिप्लेस करायचा. 1AL लिहायची गरज नाही आहे, लिहायचंच नाही. याचं कारण सिम्पल आहे की अल्डिहाइड हा नेहमी कोणत्या पोझिशनला असतो? फर्स्ट पोझिशनला. आणि म्हणून ते प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही आहे. हे समजतं की अल्डिहाइड इज ऑलवेज प्रेझेंट ॲट द फर्स्ट पोझिशन. सो व्हॉट इज द नेम? ब्युटेनल. 4 कार्बन झाले. त्यानंतर नंबरिंग बघायचं. तिसऱ्या पोझिशनला कोण अटायचे मला सांगा? मिथिल अटायचे आहे. सो याचं नाव घेणार तुमचं 3ला कोण अटायचे? मिथिल. आणि म्हणून या कंपाऊंडचं नाव घेणार तुमचं 3 मिथिल ब्युटेनल. काय नाव येणार याचं? 3 मिथिल ब्युटेनल. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस की काय नाव आलं आहे कंपाऊंडचं? 3 मिथिल ब्युटेनल. काही शंका याच्यामध्ये? ओके. सो अशा पद्धतीने करता येतील तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊया तुमच्या करण्यासाठी बोर्डवर. तुम्ही करा ते. 1 2 3 4 5 CH3 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 CH CH2. So what is the name of this compound? Just try to do it. झालंय? बघितल्याच कळतं काय नाव येणार. इट्स नॉट डिफिकल्ट. येस, काय नाव येणार याचं? व्हॉट इज द नेम? व्हेरी गुड. काय नाव येणार याचं सांगा मला? 3,4 डायमिथाइल पेंटेनल. एक वर्डमधून लिहायचं प्रत्येक IUPAC नाव. का बरं? सगळ्यांना कळलंय. 5 कार्बन आहे. 1 2 3 4 5. सो लॉंगेस्ट चेन किती कार्बनची झाली आहे मला सांगा? 5 कार्बनची झालेली आहे. या कार्बनला काय म्हटलं आपण? 1, याला 2, याला 3, याला 4 आणि याला काय म्हणणार? 5. सो तुमचे जे मिथिल ग्रुप्स प्रेझेंट आहेत ते कोणत्या पोझिशनला प्रेझेंट आहेत? 3 आणि 4ला दोनदा रिपीट झाले आणि म्हणून त्याला काय म्हणणार मला सांगा? 3,4 डायमिथिल पेंटेनल. काय म्हणणार त्याला? 3,4 डायमिथिल पेंटेनल. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ द नॉमेनक्लेचर. काही शंका याच्यामध्ये? लक्षात आलं आहे तुम्हाला हे? ओके. सो 3,4 डायमिथिल पेंटेनल. अजून एक IUPAC नाव घेऊया आपण. 3,4 डायमिथिल पेंटेनल. बरोबर आहे ना नाव? लक्षात आलं आहे ना प्रत्येकाच्या? अतिशय सिम्पल आहे. नॉमेनक्लेचर इज व्हेरी सिम्पल आणि आपण ते इतक्या डेप्थमध्ये केलेलं आहे की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता एक दुसरा एक इंटरेस्टिंग कंपाऊंड आहे ते बघू. तुम्हाला याचं नाव सुचतं का? CH2 CH2. बघा बरं, सांगा मला काय नाव येणार या कंपाऊंडचं? CH2 CH3 व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? काय नाव देणार या कंपाऊंडचं? आता या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? अल्डिहाइड ग्रुप हा दोनदा रिपीट झाला आहे. आपण शिकलोय दोनदा जर अल्डिहाइड ग्रुप रिपीट झाला असेल तर त्याला काय म्हणतात मला सांगा? डायल असं म्हणतात. डाय आणि एल. डाय म्हणजे दोनदा, एल म्हणजे अल्डिहाइड. सो डायल म्हणजे काय झालं आहे तुमचं? दोनदा अल्डिहाइड ग्रुप रिपीट झाला आहे आणि म्हणून त्याला काय म्हणणार? डायल असं म्हणणार. त्यानंतर बघणार यामध्ये किती कार्बन प्रेझेंट आहे. सो किती कार्बन प्रेझेंट आहेत? 4 कार्बन प्रेझेंट आहे. म्हणून 4 कार्बन म्हटल्यावर याला काय लिहिणार तुम्ही? ब्युटेन. ब्युटेनचा कोणता कंपाऊंड झाला? हा डायल झाला. आणि आता इथे एक ब्रांच दिसते.
सो ब्रांचला कुठनं नंबरिंग करणार तुम्ही, या अल्डिहाइड ग्रुपपासून करणार की या अल्डिहाइड ग्रुपपासून करणार, ऑब्व्हियसली कोणत्या अल्डिहाइड ग्रुपपासून करणार, जो जवळ आहे त्याच्यापासून. ओके, सो याला जर नंबर 1 म्हटला मी, सो हा 2 आला. सो 2ला कोणती पोझिशन आहे मला सांगा, मिथिल आहे. त्यामुळे या कंपाऊंडचं नाव कसं येणार, 2 मिथिल ब्युटेन डायल. काय म्हणणार याला, 2 मिथिल ब्युटेन डायल. ओके, ब्युटेन डायल कळलंय सगळ्यांना का बरं, कारण 1 2 3 4 4 कार्बन आहे म्हणून ब्युटेन लिहिला. अल्डिहाइड ग्रुप 2दा रिपीट झाला म्हणून डाय लिहिला. त्याच्यापुढे अल्डिहाइड आहे म्हणून ए लिहिला. नंबरिंग कुठनं जवळपासनं स्टार्ट केलं, सो 1 पासून 2 आला. 2ला कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, मिथिल आहे. आणि म्हणून पूर्ण नाव काय लिहिलं कंपाऊंडचं, 2 मिथिल ब्युटेन डायल. काय लिहिलं आहे मला सांगा, 2 मिथिल ब्युटेन डायल. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस नॉमेनक्लेचर. काही शंका याच्यामध्ये IUPAC सिस्टीम ऑफ अल्डिहाइडमध्ये करता येतील तुम्हाला आता हे नॉमेनक्लेचर. ओके, नाव नेक्स्ट विल स्टार्ट फॉर कीटोन. पुढचं नॉमेनक्लेचर आपण सुरू करूया, IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. IUPAC nomenclature of ketone. Ketone. So now let's take an example. सगळ्यात बेसिक घेऊया आपण. CH3 C डबल बॉन्ड O CH3. माहिती आहे का? ओके, व्हेरी गुड. माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मी सांगते. काय करतात मला सांगा आता. अल्डिहाइड आणि कीटोनमधला फरक काय की ॲल्डिहाइड ग्रुप हा कायम टर्मिनल पोझिशनला असतो, 1 पोझिशनला असतो. पण कीटोन ग्रुप जो आहे तो कायम काय आहे तुम्हाला सांगा, मिडलला येतो. इट इज ऑलवेज ॲट द इंटरमिजिएट लोकेशन. सो कीटोन ग्रुप विल बी ऑलवेज ॲट द इंटरमिजिएट लोकेशन. आणि म्हणून त्या कारणाने कीटोनला नंबर्स येतील 2 3 4 5, ज्या कुठल्या पोझिशनला तो प्रेझेंट आहे त्या पोझिशनला. ओके, आता रूल काय, कीटोन असणारी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. सो कीटोन ग्रुप असणारी लॉंगेस्ट चेन कुठली झाली मला सांगा, दिस इज अ लॉंगेस्ट चेन विच इज द ओनली चेन प्रेझेंट इन दिस कंपाऊंड ऑफ कार्बन ॲटम्स. सो दिस इज द लॉंगेस्ट चेन. नाव व्हॉट इज द लॉंगेस्ट चेन, किती कार्बनची प्रेझेंट आहे, 3 कार्बनची. स्टार्ट द नंबरिंग फ्रॉम दॅट साइड फ्रॉम विच C डबल बॉन्ड इज नियरेस्ट. ज्या बाजूने C डबल बॉन्ड नियरेस्ट आहे तिकडनं नंबरिंग स्टार्ट करा. सो तुम्ही मला सांगा C डबल बॉन्ड कुठून नियरेस्ट आहे, या केसमध्ये दोन्ही बाजूने नियरच येतो. या बाजूने केला तरी दुसऱ्या पोझिशनला आहे, या बाजूला केला तरी दुसऱ्या पोझिशनला आहे. थोडक्यात कीटोन ग्रुपची पोझिशन कुठली आहे मला सांगा, 2 आहे. मग त्याचं नाव कसं लिहायचं, तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा अल्केनचं नाव लिहायचं. अल्केन लॉंगेस्ट चेनमध्ये जे कार्बन आहे त्याचं. सो किती आहेत मला सांगा, लॉंगेस्ट चेनमध्ये 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन लिहिला. प्रोपेन नंतर ई लिहायचं नाही, प्रोपेन नंतर या ग्रुपची, या तुमच्या फंक्शनल ग्रुपची पोझिशन लिहायची. सो फंक्शनल ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे, 2 पोझिशनला आहे. आणि कीटोन आहे म्हणून एंड करताना ONE लिहायचं. कशाने एंड करायचं, ONE ने. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, प्रोपेन 2 ONE, किंवा वाचताना 2 प्रोपेनॉन म्हटलं तरी चालेल. प्रोपेनॉल नाही आहे, नॉल म्हटल्यावर कोणता कंपाऊंड येतो, अल्कोहोल येतो. हा कोणता कंपाऊंड आहे, नॉन. सो नॉन म्हणजे कोण झाला तुमचा, कीटोन झाला. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, प्रोपेन 2 ऑन. काय म्हणणार याला, प्रोपेन 2 ONE, किंवा याला म्हणणार 2 प्रोपेनॉन, विच इज द IUPAC नेम ऑफ द कंपाऊंड. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस. हे काही नॉमेनक्लेचरचे रूल्स वगैरे मी लिहून देत नाही आहे, कारण ते 100 वेळा झालेले आहेत आत्ता, बरोबर आहे. आपण ॲज इफ वी आर रिवायझिंग ऑल द थिंग्स असं म्हणून हे लेक्चर आपण घेतलेलं आहे पहिला. सो दुसरा कंपाऊंड येते, मला सांगा काय नाव येणार या कंपाऊंडचं. एकदम सिम्पल कंपाऊंड येते तुम्हाला, मी ट्राय करा. हा म्हणजे काही आपण मी सोबत असताना डिस्कस करू आणि बाकीचे तर तुम्हाला घरी करायला मी देणारच. CH3 CH2 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 CH3. Yes, please do this compound. झालंय का, व्हेरी सिम्पल. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन कंटेनिंग कीटोन ग्रुप. स्टार्ट द नंबरिंग फ्रॉम दॅट साइड फ्रॉम विच कीटोन ग्रुप इज नियरेस्ट. राईट द नेम ऑफ द अल्केन. रिप्लेस E बाय द नंबर्स फॉलोड बाय ONE. सो काय नाव येणार पटकन सांगा मला. किती कार्बनची लॉंगेस्ट चेन आहे, पटकन दिसते, 1 2 3 4 5 6. सो 6 कार्बनची लॉंगेस्ट चेन प्रेझेंट आहे या ठिकाणी, बरोबर दिसत आहे. म्हणजे कोणता कंपाऊंड येणार, हा हेक्झेन. नंबरिंग कुठल्या बाजूने स्टार्ट करू, जिकडनं तुमचा C डबल बॉन्ड जवळ आहे. सो C डबल बॉन्ड कोणत्या बाजूने जवळ आहे मला सांगा, लेफ्ट साईडने जर बघितलं तर 1 2 3 पोझिशनला येतो.
राईट साईडने जर बघितलं तर 1 2 3 4 पोझिशनला येतो. सो कोणती पोझिशन जवळ आहे त्याची, कोणती पोझिशन ऑब्व्हियसली लेफ्ट साईडची, आणि म्हणून या काळाने हा 3ला येणार. सो नाव कसं लिहिणार तुम्ही त्याचं, हेक्झेन. ई लिहू का, नाही चुकलं माझं, हेक्झेन 3 आणि पुढे काय लिहिणार, ONE. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड, हेक्झेन 3 ONE, किंवा याला म्हणताना कसं म्हणणार तुम्ही, 3 हेक्झेनॉन. काय म्हणणार मला सांगायला, 3 हेक्झेनॉन. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस नॉमेनक्लेचर. कळलं आहे तुम्हाला IUPAC सिस्टीम ऑफ कीटोन कसं करतात. ओके, 2-3 इंटरेस्टिंग नावं देते, ते ट्राय करा, माझ्यासमोर करा, म्हणजे मला कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला IUPAC सिस्टीम कळते. ओके, सो जस्ट टेक द एक्झाम्पल्स. पुस्तकातलेच घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला थोडक्यात ते बघताना सोपं जाईल. टेक दिस कंपाऊंड. C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा एक कंपाऊंड घ्या. दुसरा हा एक कंपाऊंड घ्या, CH3 C डबल बॉन्ड O. सो पहिल्यांदा हे 2 कंपाऊंडचे नावं सांगा मला काय येणार तर. करता येईल, करा, प्लीज डू इट. सिंपल रूल्स यू हॅव टू फॉलो. झालंय का, काय येणार पहिल्या कंपाऊंडचं नाव, व्हॉट इज द नेम ऑफ फर्स्ट कंपाऊंड. येस, 3 कार्बन असणारी लॉंगेस्ट चेन आहे ज्यामध्ये कीटोन प्रेझेंट आहे, बरोबर. सो 3, याचं कॉमन नाव तुम्हाला पटकन सांगता येईल. हा फिनिल ग्रुप आहे आणि हा इथिल ग्रुप आहे. सो याचं नाव घेणार इथिल फिनिल कीटोन, बट दॅट विल बी कॉमन नॉमेनक्लेचर. आपल्याला IUPAC पाहिजे. सो IUPAC नॉमेनक्लेचर कसं येणार मला सांगा. 1 2 3 कार्बनची चेन आहे. नंबरिंग कुठून स्टार्ट करणार, ज्या बाजूने जवळ आहे, म्हणजे थोडक्यात या पोझिशनला आपण 1 म्हणणार, बरोबर, याला 2 म्हणणार आणि याला 3 म्हणणार, बरोबर. सो आता मला सांगा, फर्स्ट पोझिशनला हा जो ग्रुप प्रेझेंट आहे या ग्रुपचं नाव काय, कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, हा फिनिल ग्रुप प्रेझेंट आहे, आणि म्हणून या कंपाऊंडला असं लिहितात प्रोपेन. 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन लिहिला. 1 ONE, प्रोपेन 1 ONE, आणि फर्स्ट पोझिशनला कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, फिनिल. सो नाव काय येणार याचं, 1 फिनिल प्रोपेन 1 ONE. काय नाव येणार मला सांगा, 1 फिनिल प्रोपेन 1 ONE. फिनिल ग्रुप इज प्रेझेंट ॲट द फर्स्ट लोकेशन, दॅट्स वाय इट इज 1 फिनिल. ॲरोमॅटिक कंपाऊंडची रिंग आहे. त्यानंतर 1 2 3 फर्स्ट पोझिशन जवळ आहे म्हणून प्रोपेन 1 ONE लिहिलं, आणि 1लाच कोणता ग्रुप अटायचे, फिनिल ग्रुप. सो नाव काय येणार याचं, 1 फिनिल प्रोपेन 1 ONE. ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस नेम. ओके, व्हॉट अबाउट द सेकंड वन. सेकंड झालं आहे का, ठीक आहे, करा तुम्ही, टेक टाईम फॉर दिस, डू इट. करा, निवांत करा, आपल्याकडे काही घाई नाही आहे. नावं कळले पाहिजे, ते जास्त इम्पॉर्टंट. येस, झालं आहे. मगासारखं जे आपण डायलचं एक्झाम्पल घेतलं तसंच हे एक्झाम्पल आहे, बरोबर. काय येणार, 4 कार्बन आहेत, 4 कार्बन आहे म्हणून काय लिहिणार मला सांगा इथे, ब्युटेन. ब्युटेन. आता ब्युटेन लिहिला इथे, ब्युटेन पूर्ण लिहायचा. मला सांगा हे दोन्ही C डबल बॉन्ड O म्हणजे कोण आहेत, कीटोन ग्रुप प्रेझेंट आहेत, बरोबर आहे. सो आता यांची पोझिशन आपल्याला माहिती पाहिजे की कोण कुठून जवळ येतं.
इकडून जर सुरू केला तर हा दुसऱ्या पोझिशनला येतो, इकडनं जर सुरू केला तर हा दुसऱ्या पोझिशनला येतो, कुठूनही नंबरिंग केलं तर सारख्याच पोझिशनला येणार आहे. त्यामुळे याला 1 म्हटलं, याला 2 म्हटलं, याला 3 म्हटलं, याला 4 म्हटलं. सो ब्युटेन. मग त्याच्यानंतर 2 आणि 3 पोझिशनला काय प्रेझेंट आहे? कीटोन ग्रुप दोनदा प्रेझेंट आहे, म्हणून याला काय लिहिणार तुम्ही? डायॉन. सो व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? ब्युटेन. आता इथे लक्षात घ्या, या ठिकाणी आपण ज्यावेळेला सिंगल ONE लिहितो त्याला ई आपण रिप्लेस करतो, कारण आपल्याला प्रोपेनॉन असं वाचायचं असतं. कसं वाचायचं असतं? प्रोपेनॉन. त्यामुळे ईला कशाने रिप्लेस केलं जातं? ONEने. पण या ठिकाणी मात्र आपण ई रिप्लेस करत नाही, ई तसाच ठेवतोय, कारण ब्युटेन डी असं वाचता येणार नाही ना, त्याच्या कारणाने. सो ब्युटेन म्हणणार आणि मग सिम्पली काय म्हणणार मला सांगा? डायॉन म्हणणार. सो डायॉन कसं आलंय? सेकंड आणि थर्ड पोझिशनला काय प्रेझेंट आहे? तुमचा कीटोन ग्रुप. आणि म्हणून या कंपाऊंडचं नाव काय येतं? ब्युटेन 2,3 डायॉन. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस नॉमेनक्लेचर. लक्षात आलं तुम्हाला? सो काय नाव आलंय मला सांगा? पहिल्याचं नाव काय आलंय? 1-phenyl propane 1 ONE आणि दुसऱ्याचं नाव काय आलंय? ब्युटेन 2,3 डायॉन. ओके. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ द नॉमेनक्लेचर. आणखीन एक एक्झाम्पल घेते, ते ट्राय करा. 2 एक्झाम्पल्स घेते, काय येतील त्याचे नावं सांगा मला. म्हणजे आपलं थोडक्यात डिस्कशन, बेसिक डिस्कशन सगळे होते आणि मग तुम्ही ॲक्च्युअल एक्झाम्पल्स प्रॅक्टिस करणार. ते सांगते कसे करायचे, तर काय करायचं तर सांगते. टेक दिस. CH3. Next is CH3, C double bond O, CH2, CH double bond O आणि लास्ट आहे CHO, COH. सो काय नाव येणार याची IUPAC नावं? जस्ट ट्राय दिस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट नेम्स. ही सगळी नावांची पद्धत तुम्हाला जर आली की नाही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अल्डिहाइड कीटोनमध्ये. नावं चांगली आली पाहिजे, कॉन्फिडंटली आली पाहिजे. नुसतंच येतं आहे असं नको व्हायला की हो मला अर्धवट मी विसरते, अर्धवट लक्षात राहते, काही वेळेला कोणते रूल फॉलो करते, काही वेळेला काही फॉलो करते, असं नको व्हायला. यू शुड बी व्हेरी कॉन्फिडंट वाईल रायटिंग द नेम्स. ओके. सो बी कॉन्फिडंट अँड राईट द नेम्स. सी हिअर काय नाव येणार तर? झालं आहे का? ओके, डू इट. काय तर पहिल्याचं नाव? येस. आता या ठिकाणी रिंग नाही आहे बरं का, नाही तर रिंग घ्याल तुम्ही. त्याला बेन्झिनॉन वगैरे आपल्या उद्योग करायचे नाही. हा कोणता कंपाऊंड आहे मला सांगा? दिस इज सायक्लो कंपाऊंड. सो किती कार्बन आहे? 1 2 3 4 5 6. सो सायक्लो आहे म्हटल्यावर सायक्लो हेक्झेन यायला पाहिजे. आता मला सांगा तुम्ही की इथे कीटोनची नंबरिंग कोणत्या पोझिशनला करू? कीटोन हा प्राईम ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे. सो त्याचं कुठूनही नंबरिंग केलं तर 1 येणार आहे, हा 2 येणार आहे, हा 3 येणार आहे, 4 5 आणि हा काय येणार 6. याला आपण 6 तर नाही घेणार. विल टेक द लोवेस्ट नंबरिंग. ओके, लोवेस्ट लोकंट हा रूल तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे याला 1 घेणार. मग सायक्लोहेक्झेनॉन ई विल बी रिप्लेस बाय ONE. 1 लिहायची गरज नाही. सो या कंपाऊंडचं नाव काय आलं? सायक्लोहेक्झेनॉन. काय आलं? सायक्लोहेक्झेनॉन. आणि तिसऱ्या पोझिशनला काय प्रेझेंट आहे मला सांगा? मिथिल.
सो 3 काय येणार तुमचा मिथिल. सो थोडक्यामध्ये या कंपाऊंडचं नाव काय झालं 3 मिथिल सायक्लोहेक्झेनॉन. काय म्हणणार या कंपाऊंडला 3 मिथिल सायक्लोहेक्झेनॉन. करेक्ट आहे नॉमेनक्लेचर. लक्षात आलं आहे तुम्हाला. ओके, व्हॉट अबाउट द सेकंड वन. दुसऱ्याचं काय येतं आहे. झालं आहे करून करा मग. पहिलं कळलं आहे काय झालं आहे तर ओके 3 मिथिल सायक्लोहेक्झेनॉन. सेकंड यू डू. आता यामध्ये जसं तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2 ग्रुप्स आहेत अल्डिहाइड आणि कीटोन आहे. सो तुम्हाला ती प्रायोरिटी ऑर्डर माहिती पाहिजे की अल्डिहाइड प्रायोरिटीला असतो की कीटोन प्रायोरिटीला असतो. कोण प्रायोरिटीला असतो अल्डिहाइड. आणि त्याच्यामुळे अल्डिहाइडला आपण काय कन्सिडर करतो मेन फंक्शनल ग्रुप कन्सिडर करतो. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ पॉलीफंक्शनल ग्रुप इफ यू रिमेंबर. ओके, मागच्या वेळेला खूप डेप्थमध्ये खूप एक्झाम्पल्स आपण याचे सॉल्व्ह केले होते. सो दिस इज अ टाईम विच विल गिव्ह मी अ आयडिया की तुम्ही मागच्या वर्षी किती चांगलं शिकला. बरोबर आहे. सो मला अंदाज येईल आत्ता की मागच्या वर्षी नेमकं तुम्ही काय केलं तर. सो सांगा आता मला काय येणार त्याचं. 2 फंक्शनल ग्रुप्स प्रेझेंट आहे त्यामध्ये. कोणते कोणते. एक आहे CHO म्हणजे कोणता झाला अल्डिहाइड आणि दुसरा कुठला आहे C डबल बॉन्ड O म्हणजे कोणता झाला कीटोन. सो आता यातला CHO हा काय असेल तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप असेल. सो हा झाला तुमचा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणजे हा असणारी लॉंगेस्ट चेन मी सिलेक्ट करणार. बरोबर. सो दिस इज द लॉंगेस्ट चेन. नंबरिंग विल बी स्टार्टेड फ्रॉम दिस 1 2 3 4. सो थोडक्यात 4 कार्बनचा अल्डिहाइड आहे. ब्युटेन घेतला. E इज रिप्लेस बाय AL. सो या कंपाऊंडचं नाव झालं ब्युटेनल. आणि आत्ता तिसऱ्या पोझिशनला हा C डबल बॉन्ड O आहे. याला कसं लिहितो म्हणून आपण सांगा. एकतर कीटो तरी लिहितो किंवा दुसरं नाव काय लिहितो आपण त्याला ऑक्झो. व्हेरी गुड. काय लिहितो ऑक्झो. सो तिसऱ्या पोझिशनला कोणतं ग्रुप प्रेझेंट आहे ऑक्झो. आणि म्हणून या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही 3 ऑक्झो ब्युटेनल. काय म्हणणार त्याला 3 ऑक्झो ब्युटेनल. लक्षात येते. ओके. सो किंवा 3 कीटो ब्युटेनल म्हटलं तरी चालतं. काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. कळतं आहे का. नाव ट्राय फॉर द लास्ट एक्झाम्पल. लास्ट एक्झाम्पल पण तसंच आहे. लास्ट एक्झाम्पलमध्ये सुद्धा 2 फंक्शनल ग्रुप आहे. एक अल्डिहाइड आहे आणि दुसरा ॲसिड आहे. सो यू शुड अंडरस्टँड, यू शुड रिमेंबर की कोणता प्रायोरिटी ग्रुपला आहे मला सांगा या ठिकाणी. COH इज हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी. त्यामुळे यात आता सायक्लोहेक्झेन वगैरे नाही आहे. हे कोणता कंपाऊंड दिसतंय तुम्हाला रिंग दिसते या ठिकाणी आणि ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड आहेत. सो तुम्ही मला सांगा यातला प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप कुठला आहे पटकन सांगा मला. COH. आणि COH असणारा बेन्झिनला जर COH कनेक्टेड असेल तर त्या ॲसिडला पटकन सांगा काय म्हणतात तर. काय म्हणतात त्याला बेन्झोइक ॲसिड. काय म्हणतो त्याला आपण बेन्झोइक ॲसिड. सो बेन्झोइक ॲसिडची पोझिशन 1 झाली. इथे लिहिणार मी बेन्झोइक ॲसिड. आणि सेकंड पोझिशनला तुमचा CHO आहे. CHOला काय म्हणतात मला सांगा. जर ब्रांच म्हणून तो आला तर त्याला काय लिहितो आपण फॉर्मिल लिहितो. थोडक्यामध्ये सेकंड पोझिशनला कोण प्रेझेंट आहे तुमचा फॉर्मिल. आणि म्हणून या कंपाऊंडचं नाव काय झालं 2 फॉर्मिल बेन्झोइक ॲसिड. काय नाव झालं मला सांगा 2 फॉर्मिल बेन्झोइक ॲसिड. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस. 2 फॉर्मिल बेन्झोइक का बरं कळलं आहे. बिकॉज COH इज हॅव्हिंग हायेस्ट प्रायोरिटी. COHची प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे त्यामुळे तो त्याचा प्रायोरिटी फंक्शनल ग्रुप झाला. सो त्याची पोझिशन 1 येणार आणि तुमच्या फॉर्मिलची पोझिशन 2 येणार. म्हणून नाव काय झालं आहे 2 फॉर्मिल बेन्झोइक ॲसिड. सो ऑल ऑफ यू आर थ्रू विथ दिस नॉमेनक्लेचर. लक्षात आलं आहे तुम्हाला. अतिशय क्रिटिकल पार्ट आपण सुरुवातच केलेली आहे चॅप्टरची. सो समजलं आहे तुम्हाला. आता तुम्हाला होमवर्क देते. होमवर्क मी लिस्ट पण देते. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जस्ट टेक द होमवर्क. टेक द होमवर्क. हे तिन्ही कंपाऊंड कळलेत ना व्यवस्थित. काही शंका आहे का याच्यामध्ये. ओके. टेक द होमवर्क. प्रॅक्टिस ऑल द एक्झाम्पल्स. तो चार्ट आहे पुस्तकात दिलेला तो बघायचा. कंपल्सरी बघायचा. नाहीतर तुमचं अवघड होऊन जाईल नाही बघितलं तर. सो कंपल्सरी त्याच्यामध्ये कॉमन नॉमेनक्लेचर दिलेले आहेत सगळे. आय वॉन्ट यू टू डू इट. प्रॅक्टिस ऑल द एक्झाम्पल्स ऑन पेज नंबर 450 अँड 451. सगळ्यांमध्ये तोच नंबर येतो. नाही आला तर अल्डिहाइड कीटोन उघडल्यावर जो चार्ट दिसतो तो प्रॅक्टिस करायचा आहे. म्हणजे आमच्याकडे हा नंबरच नव्हता म्हणून आम्ही केलं नाही असं सांगण्याचं कारण नाही आहे. बरोबर आहे. सो थोडक्यामध्ये अल्डिहाइड कीटोनचा हा चार्ट करायचा आहे तुम्हाला. लक्षात आलं आहे. ओके. काही शंका याच्यामध्ये कळलं आहे सगळं. कॉमन नॉमेनक्लेचर IUPAC नॉमेनक्लेचर ठीक आहे. विल स्टॉप हियर.